गुड मॉर्निंग सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या तासिकेला पाहत होतो की भरती आणि ओटी कशी निर्माण होते. भरती आणि ओटी निर्माण होण्यासाठी थोडक्यात रिव्हिजन करतो. भरती आणि ओटी निर्माण होण्यासाठी 3 घटना त्या ठिकाणी घडाव्या लागतात निसर्गामध्ये. उदाहरणार्थ सूर्यामध्ये सुद्धा एक गुरुत्वाकर्षण शक्ती, चंद्रामध्ये आणि पृथ्वीमध्ये, म्हणजे या 3ही गुरुत्वाकर्षण शक्तीमुळेच मग भरती ओटी होते. नंतर पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते आणि चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो. ही जी परिभ्रमण गती आहे दोघांची, याच्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी भरती आणि ओटी येत असते. नंतर आपण पाहिलं की पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीच्या केंद्रामध्ये एक बल निर्माण होते. त्या बलाला आपण केंद्रोत्सारी बल असे म्हणतात आणि केंद्रोत्सारी बलामुळेच मग भरती येते. हे पण सांगितलं होतं की पृथ्वीच्या जर एका बाजूला गुरुत्वाकर्षण बल असेल तर दुसऱ्या बाजूला केंद्रोत्सारी प्रेरणा ते कार्य करत असते. आणि केंद्रोत्सारी प्रेरणा आणि गुरुत्वाकर्षण बल ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी येते भरती. इथे भरती येईल, इथे भरती येईल. आणि काटकोनात म्हणजे इथे येते ओहोटी. इकडे पण ओहोटी येईल आणि इकडे पण ओहोटी येईल. तर असं भरती ओहोटी कशी निर्माण होते ते आपण पाहिलं. नंतर भरती ओहोटी, काही वेळेस भरतीचं पाणी किनाऱ्यालगत येऊन जातं आणि काही वेळेस ते किनाऱ्यालगत येत नाही. किंवा ओहोटीचं जे पाणी आहे ते खूप खोलपर्यंत चाललं जातं, कधी कधी ते खोलपर्यंत जात नाही. मग असे त्याच्या पातळीमध्ये कमी जास्त पाणी होत असतो. म्हणून त्याला आपण भरतीचे आणि ओहोटीचे 2 प्रकार पडतात. एकाला उधाणाची भरती म्हणतात आणि एकाला भांगाची भरती म्हणतात. जी भरती खूप मोठी असते आणि ओहोटी खूप खाली गेलेली असते त्याला उधाणाची भरती म्हणतात. ही साधारणतः पौर्णिमा आणि अमावस्याला निर्माण होते. ते कालच्या तासिकेला पाहिलं. आणि नंतर जी भांगांची भरती ओहोटी असते, ती भांगांची भरती ओहोटी ही फारशी वर येत नाही, भरती वर येत नाही. आणि जे खोलगट, जी पाण्याची पातळी खाली जायला पाहिजे ती तेवढी खाली जात नाही, सरासरीपेक्षा कमी खाली जाते. म्हणजे ओहोटी खूप मोठी असते. तर अशा भरती ओहोटीला भांगांची भरती ओहोटी म्हणतात. आणि ती अष्टमीला येते, जसं वद्य अष्टमी आणि शुक्ल अष्टमीला त्या ठिकाणी निर्माण होते. म्हणजे भरती ओहोटीचे आपण प्रकार पाहिले. आणि भरती आणि ओहोटीचे काही परिणाम आपल्या सजीव सृष्टीवर होताना दिसतात. जसं मिठांची निर्मिती होती, विजेची निर्मिती करू शकतात. नंतर कचऱ्याचा निचरा झाल्यामुळे समुद्र किनारे स्वच्छ राहू शकतात. असे अनेक फायदे पण होतात. पण एक नुकसान असं होऊ शकतं की जर कधी आपल्याला भरती ओहोटीचा अंदाज येत नसेल की किती भरती येईल, असा जर अंदाज येत नसेल तर मग त्यावेळेस अपघात होण्याची शक्यता असते. म्हणजे जर आपण किनाऱ्यावर त्या ठिकाणी उभे राहिलात आणि उधाणाची भरती येऊन गेली, खूप मोठी भरती येऊन गेली, तर आपण त्या ठिकाणी पाण्यात जाऊ शकतो, अपघात होऊ शकतो, आपला मृत्यू पण होऊ शकतो. अशी वाईट घटना सुद्धा होऊ शकते. म्हणून भरती ओहोटी कोणती येणार आहे याचा अंदाज घेऊन आपण किनाऱ्यावर जायला पाहिजे. आपण स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. नंतर जी जैवविविधता आहे पाण्यामध्ये, जे विविध प्रकारचे प्राणी असतात, वनस्पती असतात, त्यांची वाढ होते या भरती ओहोटीमुळे. कारण भरती ओहोटीमुळे पाणी स्वच्छ होते आणि त्याच्यामुळे त्या प्राण्यांची, तर अशा प्रकारे प्राण्यांची आणि तिथल्या वनस्पतीची म्हणजे जैवविविधतेचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. आता नंतर आपण पाहिलं की जसं भरतीच्या आणि ओहोटीच्या पाण्यामध्ये किंवा पाण्याच्या पातळीमध्ये कमी जास्तपणा किंवा कमी वाढ जास्त वाढ होताना दिसून येते, अगदी त्याचप्रमाणे भरती आणि ओहोटीच्या वेळेमध्ये सुद्धा फरक दिसून येतो. मग भरती आणि ओहोटीच्या वेळेमध्ये कसा फरक पडतो तर त्याचं एक आकृती दिली होती की साधारणतः परिवलन आणि परिवलनाला 24 तास लागतात. म्हणजे 12 तासाची रात्र आणि 12 तासाचा दिवस. समजा एका ठिकाणी त्यांनी क घेतला होता, एका ठिकाणी ड घेतला होता की 12 तासामध्ये ड हा क च्या ठिकाणी येईल आणि क हा ड च्या ठिकाणी जाईल. म्हणजे याचा अर्थ 12 तासाला जर भरती आली असती तर मग 12 तासाला भरती तिकडे यायला पाहिजे होती, पण ती तशी होत नाही. कारण जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरते तेव्हा चंद्र सुद्धा पृथ्वीभोवती फिरतो. म्हणजे चंद्र हा थोडासा पुढे निघून गेलेला असतो, त्याच्यामध्ये 25 मिनिटाचा फरक पडतो. म्हणून भरती आणि ओहोटी याचं जो पूर्ण चक्र आहे, हे पूर्ण चक्र तयार होण्यासाठी किती तासाचा कालावधी लागायचा तर 12 तास 25 मिनिटाचा कालावधी लागायचा. 12 तास 25 मिनिटं का लागतात तर ते आपल्याला भरती ओहोटीचा जो कालावधी आहे तो कालावधी 25 मिनिटांनी पुढे पुढे ढकलला जातो. कारण की जशी पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते तसं चंद्र सुद्धा पृथ्वीभोवती फिरतो. म्हणजे चंद्र हा पुढे निघून जातो, त्याच्यामुळे हा फरक पडत असतो.
तर अशा प्रकारे आपण भरती ओटीचे प्रकार पाहिले, भरती ओटीचे काही परिणाम पाहिले आणि भरती ओटीच्या वेळेमध्ये फरक कसा पडतो ते पाहिलं. आता आपल्याला पाहायचं आहे लाटा. कारण जसं भरती ओटी ही नैसर्गिक चक्र आहे तसं लाटा सुद्धा हे नैसर्गिक चक्र आहे. मग ते कसं ते आता पाहू. आता आपल्याला बघायचंय लाटा. परंतु लाटा हा मुद्दा अभ्यासनापूर्वी त्यांनी आपल्याला एक प्रयोग करायला लावलेला आहे. ते प्रयोग असा आहे की तुम्ही एक भांडं घ्या, समजा एखादी पाटी घ्या मोठी. त्या पसरट भांड्यामध्ये, भांडं असं पाहिजे की त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी टाकता यायला पाहिजे. त्या पसरट भांड्यामध्ये तुम्ही पाणी टाका आणि पाणी टाकल्यानंतर भरपूर पाणी टाका आणि पाणी टाकल्यानंतर ते भांडं तुम्ही एका टेबलवर ठेवा किंवा जमिनीवर ठेवा. सपाट ठिकाणी ठेवायचे, उतरती किंवा अशी चढ उतारच्या ठिकाणी ते भांडं ठेवायचं नाही. आणि ठेवल्यानंतर त्यांनी तुम्हाला असं सांगितलेलं आहे की या भांड्याला स्पर्श न करता याच्यामध्ये तरंग निर्माण करा किंवा लाटा निर्माण करा, असा प्रयोग करायला लावलेला आहे. आणि जर तुम्हाला करता आला तर तुम्ही कोणकोणत्या पद्धतीने त्याच्यामध्ये लाटा निर्माण करू शकतात, असे 2 प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. की त्या जे सपाट भांडं आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्पर्श करू नका आणि लाटा निर्माण करा. तर मग लाटा निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे ती कशी होते ते आपल्याला त्या प्रयोगावरून कळून जाते. उदाहरणार्थ तुम्हाला आता जर कधी आईने सकाळी चहा दिली असेल किंवा दूध दिलं असेल, गरम दूध, तर गरम दूध आणि गरम चहा तुम्ही डायरेक्ट पित नाही. आणि जर पिलं तर मग आपल्या तोंडाला चटका लागू शकतो, जिभेला चटका लागू शकतो. मग आपण त्याला अगोदर काय करतो, त्याला फुंकर मारतो. चहा पिताना किंवा दूध पिताना आपण त्याला काय मारतो, फुंकर मारतो. आणि फुंकर मारल्यामुळे मग त्या चहाला किंवा त्या दुधाला असे तरंग निर्माण होतात. तुम्ही पाहिलं असेल, निरीक्षण केलं असेल, असे तरंग निर्माण होतात. म्हणजे आपल्या तोंडाच्या हवेमुळे किंवा वाऱ्यामुळे आपण तोंडाला फुंकी मारल्यामुळे मग तिथे लहरी निर्माण होतात. अगदी त्याचप्रमाणे आता हे जे महासागर आहे किंवा समुद्र आहे, या समुद्र आणि महासागराला वाऱ्यामुळे, वाऱ्याच्या वेगामुळे, वाऱ्याच्या शक्तीमुळे त्या ठिकाणी प्रवाह निर्माण होतात. वाऱ्याच्या वेगामुळे, कशामुळे, वाऱ्याच्या वेगामुळे त्या पाण्याला प्रवाह निर्माण होतात. आता या वाऱ्याच्या वेगामुळे एक प्रकारची ती शक्ती आहे, एक प्रकारचं ते बल आहे आणि त्या बलामुळे त्या पाण्याला अशा लहरी निर्माण होतात, तरंग निर्माण होतात. मग वाऱ्याच्या वेगामुळे किंवा वाऱ्याच्या शक्तीमुळे पाण्याला जे प्रवाह निर्माण होतात त्या प्रवाहांना लाटा असे म्हणतात. वाऱ्याच्या वेगामुळे किंवा वाऱ्याच्या बलामुळे, वाऱ्याच्या शक्तीमुळे, जसं आपण त्या चहाला फुंकी मारली, फुंकर मारल्यानंतर आपल्या तोंडातून हवा गेली आणि हवा गेल्यानंतर त्या चहाला तरंग निर्माण झाले. महासागराला तुम्ही असं फुंकी मारू शकत नाही, महासागराचं पाणी खूप मोठं आहे. तर महासागराला या आपल्या पृथ्वीवरून वाहणाऱ्या जे वारे आहेत त्या वाऱ्यांमुळे त्याला लहरी निर्माण होतात, तरंग निर्माण होतात. आणि ह्या ज्या लहरी असतात आणि ह्या ज्या तरंग असतात, हे जे प्रवाह असतात, या प्रवाहांना लाटा असं म्हटलं जातं. आता लाटांचा जर विचार केला तर जसं भरती आणि ओठी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, ती मानवाने तयार केलेली आहे का? मानव त्या पाण्याला वरती आणतं आणि मानव त्या पाण्याला खाली लोटतं का? नाही, ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती गुरुत्वाकर्षण शक्ती आणि केंद्रोत्सारी बलामुळे निर्माण होतं. ते आपण पाहिलं की एका बाजूला गुरुत्वाकर्षण बल होतं आणि एका बाजूला केंद्रोत्सारी प्रेरणा होती, त्याच्यामुळे भरती आणि ओटी आले. अगदी त्याचप्रमाणे ही जी लाटा प्रक्रिया आहे, ही लाटा सुद्धा वाऱ्यामुळेच निर्माण होतं. आता लाटा हे वाऱ्यामुळे निर्माण कसं होतं की वारा जेव्हा जोराने वाहतो तेव्हा तो पाण्यावर जोरात आदळतो आणि त्याच्यामध्ये एक बल असतं, शक्ती असते आणि ते बल आणि शक्तीमुळे तिथलं जे पाणी आहे ते पुढे ढकललं जातं. मग हे जे पाणी आहे, हे पाणी, ही जी शक्ती आहे, पाणी नाही, ही जी शक्ती आहे लाटांची शक्ती, ही लाटांची शक्ती किनाऱ्यापर्यंत येऊन जाते. आणि किनाऱ्यापर्यंत आल्यानंतर जर एखादा उथळ भाग आला तर त्या उथळ भागाजवळ मग त्या लाटा फुटतात, जोरात आवाज येतो. जर तुम्ही समुद्र किनाऱ्यावर गेला असाल तर समुद्र किनाऱ्यावर गेल्यानंतर तुम्ही लाटा पहा आणि लाटा उथळ ठिकाणी आल्या, किनाऱ्याला आदळल्या की खूप मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज येतो, खूप मोठा आवाज येतो. मग त्या ठिकाणी फुटतात. मग ही जी लाटांची शक्ती असते
मग पाणी येतं की त्या लाटांची शक्ती येते ते आपल्याला आता पाहायचंय. त्या अगोदर लाटांच्या ज्या काही गोष्टी आहेत लाटांमुळे निर्माण झालेल्या त्याचा आपण अभ्यास करू. अगोदर एक समजून घ्या की वाऱ्याच्या शक्तीमुळे किंवा वाऱ्याच्या बलामुळे त्या पाण्याला जे प्रवाह निर्माण होतात, पाण्याची जी हालचाल होते, पाणी हे मागे पुढे ढकललं जातं किंवा खालीवर होतं, त्याला लाटा असे म्हणतात. लाटा ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, ती वाऱ्याच्या शक्तीमुळे निर्माण होते, वाऱ्याच्या वहनाच्या शक्तीमुळे निर्माण होते. लाटांमुळे काय होतं की जे पाणी आहे सागराचं पाणी ते खालीवर होताना दिसून येतं आणि थोडंफार पुढे मागे होताना दिसून येतं. खालीवर आणि पुढे मागे होताना आपल्याला ते दिसून येतं. तर अशा असतात ह्या लाटा. आता आपल्याला बघायचं आहे की लाटांमुळे शीर्ष कसे तयार होतात किंवा खोलगट भाग काय, द्रोणी म्हणतो आपण त्याला. लाटांची लांबी कशी असते, लाटांची उंची कशी असते, त्याचं थोडक्यात ते आकृतीद्वारे. तसं मी एक आकृतीद्वारे ते स्पष्ट करणार आहे, शेवटच्या मुद्द्याला त्याला लावणार आहे, परंतु आपण इथे पाहू शकतो. तर पुढचा मुद्दा आहे आपला लाटांची रचना. जसं लाटा आहे वाऱ्याच्या वेगामुळे निर्माण होतात. वाऱ्याच्या वेगामुळे लाटांचं जे पाणी आहे ते खालीवर होतं किंवा मागे पुढे, महासागराचं पाणी खालीवर होतं किंवा मागे पुढे सरकलं जातं. आता आपल्याला लाटांची रचना बघायची की लाटांची रचना कशी होते. तर वाऱ्याच्या वेगामुळे जे महासागराचं किंवा सागराचं पाणी आहे ते असं वर उचललं जातं. जे पाणी वर उचललं जातं त्या वरच्या भागाला त्या लाटांचं शीर्ष असे म्हणतात. जेव्हा वाऱ्याच्या वेगामुळे सागराचं पाणी, महासागराचं पाणी जोरात असं वर उचललं जाईल, जो वरचा भाग असेल इथे दाखवलेला आहे त्या वरच्या भागाला शीर्ष असे म्हणतात. वरच्या भागाला काय म्हणतात? शीर्ष. हा भाग वरचा आहे आणि हा वरच्या भागाला शीर्ष म्हणतात. हा भाग वरचा आहे, हा वरचा आहे, याला शीर्ष असे म्हणतात. आणि शीर्षाचा जो भाग असेल त्याच्या समोरची जी बाजू आहे, म्हणजे ही बाजू ती खाली गेलेली दिसते. समोरची बाजू म्हणजे ही शीर्ष आहे, त्याची समोरची बाजू ही शीर्ष आहे, त्याची समोरची बाजू ही. तर शीर्षाची समोरची बाजू ही खाली गेलेली असते, त्या खाली गेलेल्या भागाला द्रोणी असे म्हणतात. बघा, लाटांचा वरचा भाग म्हणजे शीर्ष आणि दोन लाटांच्या शीर्षांचा मधला भाग, खालचा भाग म्हणजे द्रोणी. तर वरच्या भागाला शीर्ष असे म्हणतात आणि त्याच्या मधल्या भागाला द्रोणी असे म्हणतात. तशी ही लाटांची निर्मिती होऊ शकते. ही लाटांच्या वाऱ्याच्या वेगामुळे होते. वाऱ्याचा वेग जर जास्त असेल तर लाटांची उंची जास्त असेल, म्हणजे शीर्ष खूप उंच असेल. आणि लाटांचा वेग जर कमी असेल तर उंची कमी असेल, शीर्ष कमी असेल. लाटांचा वेग जर जास्त असेल तर द्रोणी सुद्धा खूप मोठी निर्माण होईल आणि लाटांचा वेग जर कमी असेल तर द्रोणी जास्त खोल निर्माण होणार नाही. तर हे वाऱ्याच्या वेगामुळे निर्माण होतात. तर मग लाटांची लांबी आणि लाटांची उंची कशी असते ते आपल्याला पाहायचं आहे. तर बघा, दोन शीर्षामधला भाग, हा एक शीर्ष येथे आणि हे एक शीर्ष, या दोन शीर्षामधला भाग, इथे एक शीर्ष आहे, इथे एक शीर्ष आहे, या दोन शीर्षामधल्या भागाला किंवा दोन द्रोणी मधल्या भागाला लाटेची लांबी असे म्हणतात. लाटेची लांबी असते ती. दोन शीर्षामधला अंतर जे असतं, दोन शीर्षांमधलं अंतर किंवा दोन द्रोणींमधलं अंतर, हे जे असतं त्याला लाटांची लांबी असे म्हणतात. आणि द्रोणी आणि शीर्ष यातलं मधलं जे अंतर आहे, द्रोणी व शीर्ष यांचं मधलं जे अंतर आहे त्याला लाटांची उंची असे म्हणतात. द्रोणी आणि शीर्ष यातलं मधलं जे अंतर आहे, बघा, ही द्रोणी आहे आणि हे शीर्ष आहे, यांची मधली जे अंतर आहे त्या मधल्या अंतराला लाटांची उंची असे म्हणतात. दोन शीर्षांमधलं अंतर म्हणजे लाटांची लांबी आणि शीर्ष आणि द्रोणी मधलं अंतर म्हणजे लाटांची उंची. बघा, सोपं आहे. दोन शीर्षांमधलं अंतर किंवा दोन द्रोणींमधलं अंतर म्हणजे लाटांची लांबी आणि द्रोणी व शीर्ष याच्यामधलं अंतर म्हणजे लाटांची उंची. तुम्हाला अगोदर पण सांगितलं की लाटांची उंची आणि लाटांची लांबी कशावर अवलंबून असते, तर लाटांची लांबी आणि लाटांची उंची ही वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असते. जर अतिशय वेगाने वारे वाहत असतील तर लाटांची लांबी खूप मोठी असते आणि जर कमी वेगाने वारा वाहत असेल तर लाटांची उंची आणि लांबी ही कमी असते. वाऱ्याचा वेग जास्त, लांबी उंची जास्त आणि कमी, जास्त आणि जास्त. आणि वाऱ्याचा वेग कमी, उंची आणि लांबी ही कमी असते.
तर वाऱ्याच्या वेगावर लाटांची निर्मिती होते आणि लांबी आणि उंची निर्माण होते. तर अशा प्रकारे हे लाटे असतात. आता लाटांना गती असते. मग ती कशी असते? एक छोटासा प्रयोग पण सांगितलाय त्यांनी की तुम्ही असं करून बघा, तुम्हाला लक्षात येईल की लाटांना गती कशी निर्माण होते. तर पुढचा मुद्दा बघायचा आहे आपल्याला, लाटांची गती. ही परत मी आकृतीद्वारे तुम्हाला स्पष्ट करून दाखवणार आहे. एक छोटा व्हिडिओ तयार करतो, याला अटॅच करतो, ते तुम्ही पाहू शकता. तर आता आपल्याला या पाठाचा शेवटचा मुद्दा बघायचा आहे, लाटांची गती, की लाटांना गती कशी निर्माण होते. जर तुम्ही समुद्राच्या किनारी उभा राहिलात, समजा तुम्ही इथे उभा आहात समुद्राच्या किनारी, आणि समुद्राच्या किनारी उभं राहिल्यानंतर जर पाण्यामध्ये लाटा निर्माण झाल्या तर ती लाट किनाऱ्याकडे येताना दिसते, जोरात येते, आणि उथळ भागाला किंवा किनाऱ्याला आदळल्यानंतर मग मोठा स्फोट होतो. तर ती लाट आपल्याला किनाऱ्यापर्यंत येताना दिसते वाऱ्याच्या वेगामुळे. आणि वाऱ्याचा वेग जर जास्त असेल तर खूप वेगाने ती येईल, वाऱ्याचा वेग कमी असेल तर कमी वेगाने येईल, पण अशा लाटा निर्माण होताना दिसतात. मग आपल्याला असं वाटतं की ते समुद्राचं मधलं पाणी, एक लक्षात घ्या, इथलं पाणी या किनाऱ्यापर्यंत गेलं, अशा लाटा निर्माण होतात, आणि त्यानंतर ते या किनाऱ्यापर्यंत येतं असं आपल्याला वाटतं. पण एक प्रयोग असा करून पाहायचा आहे की एखादी तरंगणारी जी वस्तू आहे, ती तरंगणारी वस्तू तुम्ही खूप लांबवर समुद्राच्या आत फेकायची. समजा तुम्ही इथे फेकली, किनाऱ्याजवळ फेकायची नाही, इथे फेकली, तर इथे फेकल्यानंतर त्या वस्तूंचं निरीक्षण करायचं. तर ती वस्तू आपल्याला थोडी मागे पुढे किंवा खालीवर होताना दिसेल. लाटांच्या वेगामुळे ती खालीवर होताना दिसेल किंवा मागे पुढे जाताना दिसेल. ती वस्तू कधी वरती जाईल, द्रोणीमध्ये जाईल, की शीर्षामध्ये येईल, खालीवर होईल, किंवा ती वस्तू थोडी मागे पुढे होताना दिसेल. परंतु ती वस्तू कधीही किनाऱ्यापर्यंत येणार नाही. ती वस्तू किनाऱ्यापर्यंत येईल का? नाही, किनाऱ्यापर्यंत ती जाणार नाही, ती तिथेच असेल. मग या प्रयोगावरून आपल्याला असं लक्षात येईल की जर ही वस्तू किनाऱ्यापर्यंत आली नाही तर तिथलं पाणी किनाऱ्यापर्यंत येईल का? नाही. याचा अर्थ लाटांमुळे समुद्राचं आतलं पाणी किंवा महासागरातलं आतलं पाणी किनाऱ्यापर्यंत येत नाही, ते तिथेच राहतं. ते पाणी तिथेच राहतं. फक्त त्या पाण्याला द्रोणी निर्माण होते आणि शीर्ष निर्माण होते, म्हणजे खालीवर होतं ते पाणी. जशी ती वस्तू खालीवर व्हायची तसं ते पाणी पण खालीवर होतं, थोडं मागे पुढे होईल, परंतु तिथलं पाणी किनाऱ्यापर्यंत येणार नाही. मग आपल्याला वाटतं की मग हे पाणी कुठून आलं? तर ही जी वाऱ्याचं वेग आहे, त्या वाऱ्याची जी वहन शक्ती आहे, वाऱ्यामधली जी ऊर्जा आहे, लाटांमधली जी ऊर्जा आहे, ती ऊर्जा किनाऱ्यापर्यंत येते. ती ऊर्जा किनाऱ्यापर्यंत येते. ती ऊर्जा किनाऱ्यापर्यंत येते. ती वस्तू जशी किनाऱ्यापर्यंत आली नाही तसं पाणीही येत नाही. म्हणजे लाटांमुळे सागराचं पाणी किनाऱ्यापर्यंत पोहोचत नाही. तर लाटांमुळे ती लाटांची ऊर्जा किनाऱ्यापर्यंत येते, लाटांची वहन शक्ती किनाऱ्यापर्यंत येते, पाणी येत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि जितका वाऱ्याचा वेग असेल तितकी वहन शक्ती जास्त असेल, तितकी ऊर्जा जास्त असेल, ती ऊर्जा खूप लवकर किनाऱ्यापर्यंत येईल. आणि वाऱ्याचा वेग जर कमी असेल तर ती ऊर्जा किनाऱ्यापर्यंत यायला थोडासा वेळ लागेल. तर अशा प्रकारे ही ऊर्जा किनाऱ्यापर्यंत येते, नैसर्गिकरित्या येते, पाणी पुढे जात नाही, हे लक्षात घ्या. आपल्याला असा गैरसमज आहे की समुद्राचं पाणी लाटांमुळे आतलं पाणी किनाऱ्यापर्यंत येतं, किनाऱ्यातलं पाणी तिकडे जातं. असं होत नाही. तर ते पाणी तिथेच राहतं, फक्त ते पाणी खालीवर होतं आणि थोडं मागे पुढे होतं. मग किनाऱ्यापर्यंत काय येतं? तर किनाऱ्यापर्यंत येतात ती ऊर्जा, पाण्यामधली ऊर्जा, वाऱ्यामुळे निर्माण झालेली ऊर्जा, तर ती त्या ठिकाणी किनाऱ्यापर्यंत येतात. आता वाऱ्यामुळे जे लाटा निर्माण होतात त्या कायमस्वरूपी निर्माण होतात. आताही हळूहळू कधी मोठ्या प्रमाणावर कधी लहान प्रमाणावर ह्या वाऱ्यामुळे ऊर्जा निर्माण होताना, वाऱ्यामुळे ह्या लाटा निर्माण होताना दिसून येतात. ते कायमस्वरूपी असतात. पण आपल्याला असं वाटतं की फक्त वाऱ्याच्या वेगामुळे लाटा निर्माण होतात का? तर नाही. फक्त वाऱ्याच्या वेगामुळे लाटा निर्माण होत नाही, तर त्याला दुसरं अजून एक कारण आहे. ते कारण आपण समजून घेऊ. तर लक्ष द्या, समजा हा समुद्र किंवा महासागर आहे, आणि महासागराखाली काय असते?
जमीन असते. मग या महासागराच्या तळाची जी जमीन असते, या तळाच्या जमिनीमध्ये कधी कधी भूकंप होतात. जसं आपल्या जमिनीवर भूकंप होतात तसं महासागरामध्ये पण खूप भूकंप होतात. खूप सगळ्यात जास्त भूकंप महासागराखाली होतात. त्यातल्या त्यात पॅसिफिक महासागरामध्ये तर खूपच होतात. किंवा त्या ठिकाणी ज्वालामुखी होतात. ज्वालामुखी म्हणजेच काय की तिथला आतला जो लाव्हारस आहे तो जमिनीवर येण्याचा प्रयत्न करतो, पण तो जमिनीपर्यंत पोहोचत नाही, थंड होऊन जातो पाण्यामध्ये असल्यामुळे. कधी कधी या ठिकाणी भूकंप निर्माण होतात. भूकंप किंवा काय निर्माण होतात, ज्वालामुखी. आणि भूकंप आणि ज्वालामुखीमुळे मग या पाण्याला वेग निर्माण होतो. पाण्याला वेग म्हणण्यापेक्षा पाण्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होते, आणि या ऊर्जा निर्माण झाल्यामुळे मग त्याला वहन शक्ती निर्माण होते, प्रवाह निर्माण होतात, मग लाटा निर्माण होतात. एक लक्षात घ्या, समुद्राखालची जी जमीन आहे, तळालगतची जमीन, त्या तळालगतच्या जमिनीखाली कधी कधी भूकंप येतात, कधी कधी ज्वालामुखी येतात. आणि ज्वालामुखी आणि भूकंपाचा वेग जर खूप जास्त असेल तर या ठिकाणी प्रचंड ऊर्जा निर्माण होते या पाण्यामध्ये, आणि प्रचंड ऊर्जा निर्माण झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर लाटांची निर्मिती होते, खूप मोठ्या प्रमाणावर. याचा अर्थ लाटांची निर्मिती 3 कारणांमुळे होते. कोणकोणती 3 कारणं म्हणून? ते 3 कारणं आहेत. पहिलं वारा, दुसरं ज्वालामुखी, आणि तिसरं भूकंप. या 3 कारणामुळे लाटांची निर्मिती होते. लाटा म्हणजेच काय? पाण्यामध्ये निर्माण झालेले प्रवाह. कशामुळे? वाऱ्यामुळे, ज्वालामुखीमुळे किंवा भूकंपामुळे. एक लक्षात घ्या, वाऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या ज्या लाटा आहेत, जर वाऱ्याचा वेग जास्त असेल तर ते थोड्याफार हानिकारक असतील, अपघात होऊ शकतील. पण भूकंप आणि ज्वालामुखीमुळे निर्माण होणारे जी लाटा असतात, त्या लाटांमुळे प्रचंड जीवितहानी आणि वित्तहानी होते. खूप लोक मरू शकतात त्याच्यामध्ये. अशा लाटांना एक नवीन शब्द आहे, तो म्हणजे त्सुनामी. तुम्ही ऐकलं असेल त्सुनामी. त्सुनामी असं म्हणतात त्यांना. तर त्सुनामी निर्माण होऊ शकतात, आणि या त्सुनामी जर किनाऱ्यापर्यंत आला तर तो किनारा उद्ध्वस्त करण्याची ताकद त्या त्सुनामीमध्ये असते. अशी जे त्सुनामी, खूप मोठी त्सुनामी 2004 ला आली होती. ती कुठे बघा, भारताचा जो दक्षिणेकडचा भाग आहे. आता समजा हे भारताचा दक्षिणेकडचा भाग, इथे अंदमान निकोबार बेट आहेत आपल्याला माहिती, आणि इकडे इंडोनेशिया, जावा, सुमात्रा नावाची बेट आहेत. तर या ठिकाणी भूकंप आणि ज्वालामुखी झाले होते 2004 ला. किंवा 2004 ला भूकंप आणि ज्वालामुखी झाले होते. आणि 2004 ला जे भूकंप आणि ज्वालामुखी झाले, त्या भूकंप आणि ज्वालामुखीमुळे इथे जबरदस्त, एकदम प्रचंड अशी त्सुनामी तयार झाली होती. खूप मोठी त्सुनामी त्या ठिकाणी तयार झाली होती, आणि या त्सुनामीमुळे हजारो लोकांचा जीव गेला होता. काही लोक, शेकडो लोक बेपत्ता झाली होती. त्याचा अजूनही तपास लागला नाही. 2004 ची ही घटना आहे. तेव्हा आम्ही SY ला असू. तर त्यावेळेस जी त्सुनामी आली होती, ती त्सुनामीचा जो फटका आहे, तो फटका फक्त आणि फक्त इथे नाही झाला होता, तर इतका वेग होता त्या लाटांना किंवा त्या त्सुनामीला, तर तो वेग अंदमान निकोबार, श्रीलंका, भारताची ही पूर्व किनारपट्टी इथपर्यंत त्याला तडखा बसला होता. इथपर्यंत त्या जोरात आल्या होत्या. आणि भारतामध्ये सुद्धा किनारपट्टीचं खूप मोठं नुकसान, खूप वित्तहानी त्यावेळेस झाली होती. भारताची वित्तहानी झाली होती. जास्त जीवितहानी नाही झाली, पण वित्तहानी झाली होती. खूप झाडांचं नुकसान झालं होतं, वाहून गेली होती झाडं, किनारपट्टी खूप वाहून गेली होती. तर अशा प्रकारे ह्या जावा आणि सुमात्राची बेटं आणि इंडोनेशियाची जी बेटं आहेत, या ठिकाणी भूकंप आल्यामुळे 2004 ची ही घटना आहे. त्या ठिकाणी त्या बंगालच्या उपसागरामध्ये प्रचंड अशी ऊर्जा निर्माण झाली, आणि खूप मोठ्या प्रमाणावर लाटा निर्माण झाल्या. त्या लाटांचा वेग एवढा होता, त्सुनामी एवढी मोठी होती की त्याच्यामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडले होते. शेकडो लोक त्या ठिकाणी जीवित आणि वित्तहानी झाली होती त्यांची. ते बेपत्ता झाले होते. त्याचा तडाखा फक्त त्या इंडोनेशिया आणि सुमात्रा बेटाला झाला नसून भारताची पूर्व किनारपट्टी, श्रीलंका इथपर्यंत त्याचा तडाखा बसला होता. अशा ह्या त्सुनाम्या भूकंप आणि ज्वालामुखीमुळे निर्माण होऊ शकतात. म्हणजेच लाटा ज्या असतात त्या नैसर्गिकरित्या वाऱ्याच्या वेगामुळे तर तयार होतातच, त्याच्यामुळे तयार होणारच आहे, परंतु त्या भूकंप आणि ज्वालामुखीमुळे सुद्धा होऊ शकतात. तर अशा प्रकारे ह्या लाटा असतात. तर लाटांमुळे 2 घटना होऊ शकतात. लाटांमुळे जर किनारा असेल, सपाट किनारा,
तर या किनारपट्टीची झीज होते. काय होते? झीज. आणि लाटांना जो सुरक्षित भाग असतो असा खोलगट भाग असेल, उदाहरणार्थ हे गुजरातचा भाग, इथे जर लाटा निर्माण झाल्या तर इथे एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे असा एक वाळूचा दांडा, त्या ठिकाणी त्याला पुडण म्हणतात. पुडण, असे पुडण निर्माण, म्हणजे जमीन झाकली जाते, असे पुडण निर्माण होताना दिसून येतात. म्हणजे लाटांमुळे पुडण निर्माण होतात किंवा ते किनाऱ्याची झीज होते. आता एक त्यांनी असं सांगितलंय, तुम्हाला माहित आहे का? समजा तुम्ही किनारपट्टीवर फिरायला गेलात तर तुम्हाला किनारपट्टीवर फिरताना काळजी घ्यावी लागेल. काळजी अशी घ्यावी लागेल, जर कधी भरती ओटीची वेळ माहीत नसेल किंवा वाऱ्याच्या लाटांचा वेग माहीत नसेल तर तुमचा अपघात त्या ठिकाणी होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे की भरती आणि ओटी कशी होते. एक लक्षात घ्या, ज्या ठिकाणी भरती होते त्या ठिकाणी परत भरती व्हायला 12 तास किती मिनिटं लागतात? 25 मिनिटं लागतात. आणि ज्या ठिकाणी भरती असते त्या ठिकाणी ओटी व्हायला मग 6 तास लागतील, साधारणतः 6 तास 6 मिनिटं लागतील. तर भरती आणि ओटी निर्माण होण्यासाठी वेळ माहिती आवश्यक आहे. समजा भरती होत असेल तर समजून घ्यायचं 6 तासानंतर इथे काय होणार आहे? ओटी होणार आहे. समजा जर 12 वाजता भरती झाली तर संध्याकाळी 6 वाजता इथे ओटी निर्माण होणार आहे. आणि जर कधी तुम्ही 6 वाजता गेलात, 12 वाजता गेलात आणि तिथे ओटी असेल तर तुम्ही समजून घ्यायचं 6 तासानंतर इथे भरती येणार आहे. तिथी माहिती असणं आवश्यक आहे. जर तुम्ही अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी किनाऱ्यावर गेला असाल आणि तिथे जर मग भरती होत झाली असेल तर समजून घ्यायचं खूप मोठी भरती येईल, मग आपण किनाऱ्याच्या आत जायचं नाही. जर गेलात तर मग तुम्ही त्या ठिकाणी अपघात होईल, तुमचा मृत्यू होऊ शकेल. म्हणजे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे की तुम्ही कोणत्या दिवशी गेला आहात. जर तुम्ही त्या दिवशी गेलात तर मग त्याची वेळ पण माहिती असायला पाहिजे. 3 वाजेला होईल की तिथे दिलेलं आहे, तुम्ही वाचून घ्यायचं, सोपं आहे ते. चतुर्थीला गेलात आणि मग 3 वाजेला होती, तर असा हा फरक तुम्ही काढू शकतात. ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. फक्त डोक्यात एक लक्षात असू द्या, ज्या ठिकाणी भरती आहे तिथे 6 तासांनी ओटी येते आणि परत अजून 6 तासांनी म्हणजे 12 वाजून 25 मिनिटांनी परत तिथे भरती येते. त्या वेळेमधला फरक आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून आपण स्वतःची काळजी घ्यायची असेल तर त्या ठिकाणी वेळ माहीत असणं तुम्हाला आवश्यक आहे. अशा प्रकारे हा पाठ आपला संपलेला आहे. या पाठाचा तो एक आकृतीचा भाग आहे, तो याला अटॅच करतो आणि मग नंतर तुम्हाला जो स्वाध्याय असेल तो तुम्ही लिहून घ्यायचा आहे. धन्यवाद. तर ही आकृती आपल्याला दाखवलेली आहे आणि याच्यामध्ये लाटा दाखवलेल्या आहेत. बघा, या लाटा वाऱ्याच्या वेगामुळे, भूकंपामुळे किंवा ज्वालामुखीमुळे होऊ शकतात. आणि ह्या ज्या लाटा असतात ह्या लाटा आपल्याला किनाऱ्याकडे येताना दिसत आहेत. परंतु ह्या ज्या लाटा आहेत ह्या लाटा जरी आपल्याला किनाऱ्याकडे येताना दिसत असल्या तरी लाटांची फक्त ऊर्जा त्या ठिकाणी किनाऱ्यापर्यंत येतं, ते पाणी येत नाही. ही गोष्ट एक लक्षात ठेवा. हे पाणी फक्त खालीवर होईल पण ते पाणी पुढे येणार नाही. कारण आपण एखादी तरंगणारी वस्तू जर इथे टाकली तर ही वस्तू या किनाऱ्यापर्यंत कधीही पोचणार नाही. नंतर दुसरी आकृती, याच्यामध्ये आपल्याला लाटांचा जो वेग आहे त्या वेगामुळे निर्माण होणारी उंची किंवा शीर्ष किंवा द्रोणी दाखवलेली आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, लाटांच्या वाऱ्याच्या वेगामुळे सागराचं पाणी खूप वर उचललं जातं. मग हे जे वर उचललेला भाग आहे, इथे पण दाखवलेला आहे, इथे पण दाखवलेला, इथे पण, तर या वर उचललेल्या भागाला काय म्हटलेलं आहे? शीर्ष. तर वर उचलल्या गेलेल्या भागाला शीर्ष असे म्हणतात. आणि शीर्षाच्या समोरची बाजू म्हणजे ही बाजू ही खाली आहे. शीर्षाची जी समोरची बाजू आहे ही खाली आहे. या खालच्या भागाला द्रोणी असं म्हणतात. इथे द्रोणी नाव लिहिलेलं आहे, तर खालच्या भागाला द्रोणी असं म्हणत असतात. आता आपल्याला पाहायचं आहे की लाटेची लांबीचं एक लक्षात ठेवायची, 2 शीर्षांमधलं अंतर, आता हा एक शीर्ष आणि हा एक शीर्ष, याच्यामधलं अंतर किंवा 2 द्रोणीमधलं अंतर, 2 शीर्षांमधलं अंतर किंवा 2 द्रोणींमधलं अंतर, या अंतराला लाटेची लांबी असं म्हणतात. या अंतराला लाटेची लांबी असे म्हणतात. 2 शीर्षांमधलं अंतर किंवा 2 द्रोणींमधलं अंतर यांना लाटेची लांबी असं म्हणतात. मग लाटेची उंची काय? तर द्रोणी
व शीर्ष यांचं मधलं अंतर, द्रोणी व शीर्ष यांचं मधलं जे अंतर असतं, तर द्रोणी व शीर्ष यांच्या मधल्या अंतराला लाटेंची उंची असे म्हणतात. द्रोणी व शीर्ष यांच्या मधल्या अंतराला लाटेची उंची, ही लाटेची उंची आहे, ही पण लाटेची उंची आहे. मग एक लक्षात घ्या, जर वाऱ्याचा वेग जास्त असेल तर लाट्यांचा शीर्ष खूप उंच असतो किंवा द्रोणी खूप खोल असते. लाटांचा वेग जर जास्त असेल तर लाटांची लांबी पण जास्त असते. वाऱ्याचा वेग जर जास्त असेल तर मग लाटांची उंची पण जास्त असते. तर वाऱ्याच्या वेगावर आहे. वाऱ्याचा वेग जर जास्त असेल तर लांबी, उंची, शीर्ष आणि द्रोणी हे खूप मोठे मोठे निर्माण होतात. लाटांचा वेग जर जास्त असेल, जर तुम्ही किनाऱ्यावर फिरायला गेलात तर लाटांच्या जवळ तुम्ही जाऊ नका, तुमचा अपघात होण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे आपला हा पाठ संपलेला आहे. या पाठावरचा स्वाध्याय व्यवस्थित लिहून घ्यायचा, स्वच्छ अक्षरामध्ये आणि सुंदर अक्षरामध्ये. धन्यवाद.